तर आपलं नवीन यूट्यूबचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करण्यासाठी शॉर्ट व्हिडिओज किती अपलोड करायचे आणि लॉंग व्हिडिओज किती अपलोड करायचे, तर हा प्रश्न हमखास सगळ्याच नवीन यूट्यूब क्रिएटरच्या मनामध्ये असतो. म्हणजे शॉर्ट्समुळे काय होतंय आणि लॉंग व्हिडिओजमुळे काय होतंय, तर हे भरपूर यूट्यूब क्रिएटर्सच्या मनामध्ये प्रश्न असतात. तर मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की शॉर्ट्समुळे काय होतं आहे आणि लॉंग व्हिडिओजमुळे काय होतं आहे आणि दोन्हीमधला बॅलन्स मेंटेन करून कशाप्रकारे तुम्ही तुमचं चॅनल जे असेल तर ते लवकरात लवकर मॉनिटाईज करू शकताय. आता फक्त चॅनल मॉनिटाईज करण्यापर्यंत तुम्हाला शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओजकडे लक्ष द्यायचं आहे का नाही. एकदा की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतर तुम्हाला इन्कम जो आहे तर तो यायला लागतो तुमच्या अर्न सेक्शनमधून. तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे इन्कम येण्यासाठी म्हणजे ॲटलिस्ट महिन्याला तुमचे $100 कंप्लीट होण्यासाठी ह्याचे शॉर्ट्स आणि लॉंगचं जे कनेक्शन आहे, जे रिलेशन आहे, तर ते खूप महत्त्वाचं आहे. तर मी आज डिटेलमध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे की शॉर्ट्समुळे काय होतं, लॉंगमुळे काय होतं. तर नमस्कार, मी क्षितिज आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज आपण नेहमीच पोस्ट करत असतो. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना, तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगते, यूट्यूबचे 2 क्रायटेरिया असतात तुमचं चॅनल जे आहे तर ते मॉनिटाईज होण्यासाठी. सगळ्यात पहिला क्रायटेरिया कोणता? हाफ मॉनिटायझेशनचं मी सांगत नाही आहे, मी फुल मॉनिटायझेशनचं सांगते. तर सगळ्यात पहिला क्रायटेरिया कोणता आहे मॉनिटायझेशनचा, की तुम्हाला ॲटलिस्ट 1000 सबस्क्रायबर्स हवे. ठीक आहे, 1000 सबस्क्रायबर्स तुमचे कंप्लीट झाले पाहिजेत आणि सोबतच तुमचा वॉच टाईम किती आहे? 4000 आहे. जर तुम्हाला वॉच पेज थ्रू ॲड्स जर हवे असतील तर वॉच टाईम जो आहे तर तो 4000 हवा. आता वॉच टाईम जो आहे ना तर तो 365 दिवसांमध्ये 4000 हवा आणि सबस्क्रायबर्सला काही लिमिट नाही. तुमचे सबस्क्रायबर्स लाईफ टाईमचे असले तरी चालेल. आता 365 काय आहे, लाईफ टाईम काय आहे, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये कमिंग व्हिडिओजमध्ये जे आहे तर ते एक्सप्लेन करेन. तर तुमचा 365 दिवसांचा म्हणजे लास्ट 1 वर्षाचा जो वॉच टाईम आहे तर तो 4000 तास असला पाहिजे तुमचं चॅनल जे आहे तर ते मॉनिटाईज होण्यासाठी. आता इकडे याचं तुमच्या शॉर्ट्स आणि लॉंग्सचं काय कनेक्शन आहे, ठीक आहे. म्हणजे मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे तर याचं तुमचे शॉर्ट्स आणि लॉंगला कनेक्शन आहे, तर ते काय आहे तर ते बघूयात. जर तुम्ही बघताय तर शॉर्ट्स जे असतात ना तर याचे व्हायरल होण्याचे चान्सेस किंवा याला जास्त व्ह्यूज येण्याचे चान्सेस जे असतात ना तर ते हाय असतात, म्हणजे जास्त असतात. तर असं आहे की तुम्ही जरी नवीन क्रिएटर असलात, तुम्ही यूट्यूबवरती जरी नवीन अकाउंट ओपन केलं असलं तरी यूट्यूब तुमचे जे शॉर्ट्स आहेत ना तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुश करत असतं, म्हणजेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे शॉर्ट्स जे असतील तर ते पोहोचत असतात. तर त्यामुळे शॉर्ट्समुळे तर एक तर होऊ शकतं की तुमचा जर कॉन्टेंट चांगला असेल तर, मी पुन्हा एकदा रिपीट करते, जर तुमचं कॉन्टेंट चांगला असेल तर तुम्हाला शॉर्ट्समुळे काय होणार आहेत, तुमचे सबस्क्रायबर्स जे आहेत ना तर ते वाढणार आहेत. शॉर्ट्समुळे सबस्क्रायबर्स वाढतात म्हणजे हळूहळू तुमचे सबस्क्रायबर्स जे आहेत ना तर तो रेशो जो आहे तर तो वरती वाढत जाईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लॉंग व्हिडिओजमुळे काय होतं आहे, आता लॉंग व्हिडिओज म्हणजे किती मिनिटाचे, तर साधारण नवीन जर तुम्ही क्रिएटर असाल तर 7-8 मिनिटापासून तुम्ही लॉंग व्हिडिओज बनवू शकता. आणि हळूहळू ज्यावेळी ऑडियन्स तुमच्या कॉन्टेंटला एंगेज होत आहे, तुमचा कॉन्टेंट आवडतो आहे ऑडियन्सला, तर त्यावेळी हळूहळू तुम्ही त्याचं लिमिट जे आहे तर ते वाढवू शकता आणि 20-25 मिनिट्सपर्यंत त्याचं लिमिट जे असेल तर ते तुम्ही करू शकता. तर लॉंग व्हिडिओजमुळे काय होतं, तर लॉंग व्हिडिओ जर मोठा व्हिडिओ असेल ना तर तुमचा वॉच टाईम पण वाढतो. ठीक आहे, तुमचा वॉच टाईम वाढतो. आणि बघा जर मोठा व्हिडिओ असेल ना तर आता हा एवढा व्हिडिओ आहे, ठीक आहे, हा एवढा व्हिडिओ आहे तुमचं पूर्ण, हे स्टार्टिंग आणि हे एंडिंग. तर बघा इथे एक ॲड लागते, ठीक आहे, कधी कधी इथे पण एक ॲड लागते जर खूप मोठा व्हिडिओ असेल तर, आणि इथे पण एक ॲड लागते. ठीक आहे. तर लॉंग व्हिडिओजमुळे काय होतं आहे, एकतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यामध्ये तुम्हाला मदत होते इनिशियली. जर तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यामध्ये तुम्हाला लॉंग व्हिडिओज थ्रू मदत होते. सोबतच चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा यूट्यूबची जर्नी खूप अवघड आहे, तुम्हाला इकडे सुद्धा स्ट्रगल करावाच लागतो. तुमचं असं तुम्हाला वाटलं असेल की मॉनिटाईज झालं म्हणजे लगेच पैसे मिळायला चालू होतील, नाही. तर कधी कधी काय होतं आहे, हे $100 कंप्लीट करायला काही जणांना महिना लागतो, 2 महिने लागतात, 6 महिने जातात, तरी पण यूट्यूबचं पेमेंट जे आहे तर ते येत नाही. तर त्याच्यासाठी तुमचं जे व्हिडिओज असतील ना तर ते हाय क्वालिटीचे हवे. वॉच टाईम जो आहे तर तो तुम्हाला चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा मिळायला लागतो. तर तुमचे बघा 3 ॲड्स जर लागले एका व्हिडिओमध्ये तर त्या व्हिडिओचा जो इन्कम असतो तर तो जास्त येण्याचे चान्सेस असतात, कारण 3 ॲड्स लागतात. आता यूट्यूब तुम्हाला कशाचे पैसे देत आहे, यूट्यूब तुम्हाला हे ॲडव्हर्टिजमेंटचे पैसे देतं. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय म्हणून यूट्यूब तुम्हाला पे नाही करत, तर तुमच्या व्हिडिओला जे हे ॲड्स लागतात ना तर त्या ॲड्सचे पैसे जे असतील तर ते यूट्यूब तुम्हाला
तुम्हाला पे करतंय. त्यामुळे तुमच्या चॅनलला किंवा तुमच्या व्हिडिओला जितके जास्त ॲड्स लागतील तितका जास्त तुम्हाला त्याचा बेनिफिट जो आहे तर तो होणार आहे. त्यामुळे हळूहळू याचं जे लिमिट असेल ना तर ते 20-25 मिनिट्स किंवा तुमचे जर एज्युकेशनल चॅनल असतील, तुम्ही जर काही ट्युटोरियल्स वगैरे दाखवत असाल तर बघा 30-40 मिनिट्सचे सुद्धा व्हिडिओज जे असतील तर ते तुम्ही पोस्ट करू शकता. काही जण कोर्स पूर्ण अपलोड करतात जो की 1.5 तासाचा असतो, त्याच्याहीपेक्षा जास्त असतो, तर ते तुम्हाला वॉच टाईममध्ये जे असेल तर ते हेल्प करतात. तर महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की शॉर्ट्समुळे तुमचे सबस्क्रायबर्स वाढतात, जे की नेहमीच वाढत राहिले पाहिजेत. ठीक आहे, 1000 सबस्क्रायबर्स करून आपल्याला स्टक व्हायचं नाही आहे, तिकडे थांबायचं नाही आहे. हा जो नंबर आहे तो कंटिन्युअसली वाढत गेला पाहिजे. 1000 नंतर तुमचं लक्ष जे आहे ते 10,000चं असलं पाहिजे, त्यानंतर 1 लाखाचं तुमचं असलं पाहिजे, तुम्हाला सिल्वर प्ले बटन मिळालं पाहिजे, गोल्डन प्ले बटन मिळालं पाहिजे, डायमंड प्ले बटन सुद्धा तुम्हाला मिळालं पाहिजे. त्यामुळे सबस्क्रायबर्स वाढण्यासाठी कंपल्सरी आपल्याला शॉर्ट्स जे असतील तर ते यूज करायचेच आहेत आणि लॉंग व्हिडिओज जे असतील तर ते तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये वॉच टाईम वाढवण्यासाठी आणि नंतर वॉच टाईम वाढवत सोबतच आपलं इन्कम जो आहे तर तो वाढवण्यासाठी लॉंग व्हिडिओज जे असतील तर ते तुम्हाला करायचे आहेत. तर हे कनेक्शन आहे. जर तुमचं शॉर्ट्स आणि लॉंग दोन्ही जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करत असाल तर तुमचे सबस्क्रायबर्स पण वाढणार आहेत आणि तुम्हाला वॉच टाईम जो आहे तर तो सुद्धा चांगला मिळणार आहे आणि लवकरात लवकर तुमचा जो मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे तर तो कंप्लीट होणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही $100 कडे तुमची जी वाटचाल असेल तर ती चालू करणार आहात. तुमचा वॉच टाईम जर चांगला असेल ना तर $100 मिनिमम क्रायटेरिया आहे, म्हणजे महिन्याला कमीत कमी $100 तुम्हाला मिळतात. वॉच टाईम जर चांगला असेल तर तुम्हाला $400 पण मिळू शकतात महिन्याला, 500, 600, 800, 900 इतके पण मिळू शकतात. त्यामुळे सगळा जो खेळ आहे ना तर तो शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओजचा आहे. त्यामुळे दोन्ही शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओज तितकेच महत्त्वाचे आहेत तुमचं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आणि तिथून पुढे तुम्हाला इन्कम जो आहे तर तो करून देण्यासाठी. त्यामुळे दोन्ही जे असेल तर ते वाईजली यूज करा. कॉन्टेंट असेल तर तो अगदी प्लॅन करा. उगाचच काहीही यायचं आहे, कोणतीही स्क्रिप्ट घ्यायची आणि बोलायचं तर असं नका करू. ऑडियन्स तुमच्या स्क्रिप्टला कनेक्टेड राहील. ठीक आहे, तुमच्या कॉन्टेंटला कनेक्टेड राहील आणि नंतर भविष्यामध्ये आता मला माहिती आहे हा एक युजफुल व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्ही एक छोटे यूट्यूब क्रिएटर असाल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल ना. तर अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे तुमचा जो कॉन्टेंट आहे ना तो जबरदस्त ठेवा. समोरच्या व्यक्तीला काहीतरी व्हॅल्युएबल वाटला पाहिजे, काहीतरी युजफुल वाटला पाहिजे, तर अशा पद्धतीचा तुमचा कॉन्टेंट ठेवा. नक्कीच मॉनिटायझेशनचा पूर्ण क्रायटेरिया पूर्ण करून लवकरात लवकर तुमचा इन्कम जो असेल तर तो चालू होईल. तर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे का नाही, किंवा जर मॉनिटाईज झालं नसेल तर तुमचे किती सबस्क्रायबर्स झालेले आहेत तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पर्सनली सगळ्या कॉमेंट्सना मी जाऊन सबस्क्राईब करणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर ते सांगा आणि आत्तापर्यंत चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.